मित्रांनो नमस्कार. जयंत गोल्ड डस्ट डिटेक्टर मुंबई सिम्प्लेक्स अल्ट्रा काल सोलापूर सांगोल्याला गेली आणि आज तुम्ही कुठून आले? कोल्हापूरहून आलेत लोक. आता हे कोल्हापूरहून आले पण ऑलरेडी बुकिंग कधी केली होती? बुकिंग एक मंथ पहले बुकिंग केलेली यांनी आणि 1 महीना पहले बुकिंग किया था इन्होंने. और सिम्प्लेक्स अल्ट्रा बरोबर. सिम्प्लेक्स अल्ट्रा आपण का ठरवली? त्याची डेप्थ चांगली आहे. आता डेप्थ चांगली आहे तर आपल्या मराठी लोकांसाठी आपला व्हिडिओ आहे. ॲक्च्युअल काय आहे, ज्या सिरीज आहेत म्हणजे एक जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये सिंगल फ्रिक्वेन्सीमध्ये 15 किलो हर्ट्झमध्ये आणि ह्याच्यामध्ये रेलिक आणि कॉइन मोड असं तुम्ही त्यात सेपरेशन करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही ह्यातनं जी फ्रिक्वेन्सी निघते, ह्या ज्या तरंगा निघतात तुम्ही पण समजून घ्या. ह्याच्यामध्ये ज्या तरंगा निघतात त्या किती फास्टली सोडायच्या किंवा त्या लांबपर्यंत सोडण्यासाठी तुम्ही स्लोली आणि लांबपर्यंत सोडण्यासाठी यामध्ये तुम्हाला लगाम दिलेली आहे. याच्यामध्ये ते काय बोलतो आपण त्याला कासरा दिलेला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तर हे दिलेलं आहे म्हणून ही मशीन खूप भारी आहे आणि मोठ्या कॉईलमध्ये दिलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काम कसं करायचं आपल्या मराठी माणसांसाठी सांगतो मी. बरेच कॉल येतात आम्हाला की आमची सोन्याची अंगठी हरवली, शेतात काम करताना काय हरवलं आहे. तर त्यांना जे प्रॉब्लेम येतं त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक मशीन असावी असं माझं मत आहे. कारण का त्याच्यामध्ये नुकसान काही होत नाही आणि ते कायदेशीर आणि लिगली काम आहे. कुणाची वस्तू हरवली ती तुम्ही शोधून देता. ते शोधताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी बाकी इतर पण सापडतात. बरं एवढंच आहे का? तर नाही. तुमच्या फिटनेससाठी खूप भारी मशीन आहे. एकदम ड्युरेबल आहे. ह्या मशीनी 5-5, 7-7, 8-8 वर्ष चांगल्या टिकतात. एवढी मोठी बॅटरीचा ह्याच्यामध्ये हे आहे. ह्याच्यामध्ये बॅटरी ह्याच्यात आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हां, मागे टॉर्च लाईट अंधारात तुम्ही काम करू शकता. बरोबर ती लाईट खालीच पडते. ही कार्बन फायबर शाफ्ट आहे. हे लोखंड स्टीलपेक्षा मजबूत असते आणि हलकं, प्लॅस्टिकपेक्षा हलकं आणि लोखंडापेक्षा मजबूत असते. बरं, आता त्याच्यात 11 इंची कॉईल येते. तुम्ही ती पण घेऊ शकता. पण आपण ही मोठी कॉईल दिली जेणेकरून ही 7-8 फूट डेप्थ देऊ शकते तुम्हाला, जर मोठं एखादं भांडं जुन्या काळचं गाडलेलं असेल तर. वॉटरप्रूफ आहे. ह्या डिस्प्ले सकट तुम्ही बुडू शकता. IP68 याचा अर्थ असा असतो की 30 मिनिटापर्यंत तुम्ही पाण्यामध्ये 16 फुटापर्यंत बुडू शकता. याच्यात लिहिलेलं आहे 16 फूट IP68. तर पाण्यात घेऊन जा, पावसात घेऊन जा, कुठे घेऊन जा, रिचार्जेबल आहे आणि 3 वर्षाची वॉरंटी आहे. तर ज्या ज्या वस्तू हरवतात तुमचे पैसे जे दिलेले आहेत, माझे ट्रेनिंगचे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला सांगितलं की माझे व्हिडिओ तुला पाठवून दिला आता तुमच्या चॅनलला, बरोबर. व्हॉट्सअपला टाकून दिलं, दाखव जरा. तर याच्यामध्ये तुम्ही शिकतात कारण का मी टाईम देऊ शकतो की नाही देऊ शकत. हा बघा आपला स्टॉक आहे, हा पूर्ण स्टॉक आहे आपला इथे. आणि मुंबई ऑफिसला पण एवढाच आहे. मोठे मोठे पण मशीन येतात. हे बघा, यांना ट्रेनिंगचा व्हिडिओ पाठवला आहे, नोक्टा सिम्प्लेक्स अल्ट्रा ट्रेनिंग व्हिडिओ. हा व्हिडिओ त्यांना जातो जे आपल्याकडून मशीनी घेतात, कळलं का? बाकीच्यांना जात नाही. इतर व्हिडिओ काही दया येते म्हणून मी आता नोक्टा इम्पॅक्टचा व्हिडिओ सगळ्यांना दिला, जाहीर केला. तर लोक कॉल करता है, सर हमने मशीन लिया है लेकिन वो साला ट्रेनिंग नहीं देता, उसको कुछ आता ही नहीं, कुछ नहीं, आपका व्हिडिओ देख के सीख रहा है. तसे एकलव्य भरपूर असतात. तर आपल्याला दया येते म्हणून आपण हे केलेलं आहे. पण आपल्याला कोणामध्ये इंटरेस्ट नाही, कॉल करू नये. व्हिडिओ बघा माझे ट्रेनिंगचे. जे माझ्याकडून मशीन घेतात त्यांच्यासाठी मी बांधलेलं आहे. व्हिडिओ मोठा होईल. आवडतं आहे बोलतं, कसं बोलतो ना असं. तर पोटासाठी करायला लागतं हे. तर नुसतं मशीन विकून काम होतं का? नाही. मशीन विकल्यानंतर पण बऱ्याच गोष्टी असतात. त्यांना सपोर्ट, त्यांना वॉरंटीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे. बघा, जिओ अंटरला प्रॉब्लेम आले होते. 2 युनिट इथे पडलेत. कंपनीकडून आपण मागून त्यांना करून दिलं. 2 युनिट आहेत जिओ अंटरचे. तर काम तसं केलं तर बरेच वर्ष, आता 8, 10, 12 वर्ष झाले आपण या लाईनमध्ये आहेत. आणि मोठे मोठे स्कॅनर डिटेक्टर आहेत. आता तुला काय सांगितलं मी त्याला की मोठी मशीन कधी घ्यायची, जोपर्यंत काय काम होत नाही तोपर्यंत मोठ्या मशीनला जायचं नाही, बरोबर ना. आधी छोट्या मशीन. हां, तर हे कोणीच करणार नाही. पैसे एक्स्ट्रा आल्याशिवाय कोणी टाकणार पण नाही. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही याच्यामध्ये काम करावं. तुम्ही मला दिलेले पैसे तुमचे तर कसे पण वसूल होतात. माझ्या कन्सेप्टमध्ये आल्यानंतर तुमचे पैसे तर झटक्यात वसूल होणार, ते काही नुकसान होत नाही. इवन तुमचं आता काम फसलं की प्रॉब्लेम आला की मी तुम्हाला मशीन देताना फसवलं, तुमचं काम आहे ते तुम्ही चेक केलं, आता काय करायचं, तरी तुम्ही कुणाला जरी विकली, आता तुम्ही कुणाला जर भाड्याने बोलवलं 7-8, 10,000 रुपये, 15,000 रुपये घेणार. प्लस तुमची जी जागा आहे जी घराच्या बाहेर आहे ती दुसऱ्याला माहीत पडली, तो अंधारातून काम करून गेला, तर ते नुकसान लाईफ टाईम, पिढ्यानपिढ्याचं नुकसान. मग कधीही तुमची मशीन तुम्ही काम घेऊन करणं आणि मशीन पडून राहण्याच्यात काय वावगं नाही. भले तुम्हाला तिकडं नाही सापडलं, कारण का 50, 100, 200 वर्षात कुणी काढून पण नेलं असेल किंवा त्या माणसाने जागा बदलली असेल कुठे, हे सांगू शकत नाही. तर त्या गोष्टीचा अंदाज लावू शकत नाही. पण हुशार माणसाने काम कसं करावं, तर आपली स्वतःची मशीन घेऊन शोधावं आणि ते आपल्याकडे ठेवावं. आपल्या पूर्वजांची वस्तू आपल्याकडे ठेवावी. त्याच्या व्यतिरिक्त शेतामध्ये काय काय सापडतं, कुणाच्या वस्तू सापडतात. फिटनेससाठी शुगर आहे, प्रॉब्लेम आहे, BP आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही मस्तपैकी काम करू शकता. फोन आला आहे कुठून? टालिकोटवरून, राजस्थानवरून फोन आला आहे, पण कर्नाटकावरून आला आहे. राहू दे, आता नाही उचलायचं, आपण नंतर उचलू.
तर काम करायची पद्धत ज्याला समजेल आहे ना, फोन आला आहे बघा, फोन चालू असतं काय आता सगळ्यांना हाऊस आहे. एक दिवसात नशीब बदलायला तुम्हाला याच्याशिवाय दुसरा पर्याय कुठेच नाही मिळत. लॉटरी पण फेल जाऊ शकतो, पण हे फेल जात नाही. तुम्ही फसलात, आपला विषय परत येऊ, तुम्ही फसलात आणि तुम्ही ही मशीन तुम्ही उद्या विकली, 10-20 हजार रुपये 25 हजार रुपये नुकसानात विकली, 40 हजार रुपये नुकसान विकली, तरी तुमचं काही जात नाही, कारण तुम्ही पूर्ण चेक करून घेतलं. आता हे कसं काय, तर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या पूर्वजांनी ठेवलं किंवा तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपलं नशीब बदलू शकतं. ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फीड आहे. आपल्या मेंदूची क्षमता आहे 100%, 30%, 20%, 40%. आपण नाती गोती प्रेम आपलं म्हणजे हे जे आहेत संबंध आपले जे नातेवाईकांचे जे हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण घालवतो. फॅमिली आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुमचा मेंदू 60%, 40%, 30% जेवढा आहे तो कामधंद्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये ही गोष्ट कन्सेप्ट तुमचं 5%, 10% खाल्ल्यावर तुमचं जे प्रोजेक्शन असतं कामामध्ये ते होत नाही प्रॉपर. तर ते तुमच्या डोक्यातून पूर्णपणे निघून तुम्ही तुमच्या कामाला लागता. कळतं मी काय सांगतो? आपल्या मेंदूची क्षमता असते. मग डोक्यामध्ये जो कचरा आहे तो बाहेर कशा प्रकारे काढायचा, कधी कधी पैसे टाकून काढावा लागतो, त्यात झालं नाही तर कधीतरी असा करायला लागतो, ह्याला जाम जोराची लागली वाटते, हा सोडतच नाही मला, नंतर उचलीन तरी फोन मी. तर मित्रांनो अशा प्रकारे काम करायचं बघा, कसं समजवतो. अशा प्रकारे प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे समजवतो. काल जे सर आले होते आपल्याकडे ते नारळावर बघायचे आणि कुठल्या तरी फुलाचं असं ते सुगंध लावून घ्यायचे किंवा असं करून, बघितलं व्हिडिओ काल छोटा शॉर्ट टाकला होता. हां, तर ते प्रत्येकाची एक विचारसरणी आहे. तर ह्याला मी किती महत्त्व देतो बघा. कसं आहे सगळं जे मेंटली आहे, बॉडी सॉफ्टवेअर जे आहे, बॉडी हार्डवेअर जे आहे त्याला सॉफ्टवेअर लागलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरला तुम्ही कशा प्रकारे, जसं आपण नवीन नवीन ॲप बनवतो तसे तुम्ही प्रत्येक एक विचारसरणीची एक तुमची घडण बनतात, ती ॲपच झाली. मग जो बघतो कोणी नारळावर बघतो, कोणी तांब्याच्या रॉडवर बघतो, ती आपल्या आपल्या मेंटॅलिटीनुसार झालं. काही लोक फक्त असंच सांगतात. तर ही संभावना आली तरी त्यांना नशीब, ते हुशार माणूस होता जो मशीन घेऊन गेला की त्याला असं वाटतं की चुकू पण शकतं. 13 ठिकाणी कामं केली असं बोलला तो. त्याने काय काय गोष्टी सांगितल्या मला. त्या व्हिडिओत आला असेल तर तो व्हिडिओ बघायलाच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर आता ह्या मशीनच्या विषयांना समजवू. आता बघा आपण चालू करून दाखवतो मशीन. ही मशीन चालू केली. हां, तुझा व्हिडिओ काढून रेकॉर्डिंग कर ना. हां, तर आता ह्यांच्या मोबाईलमध्ये आपण त्यांना रेकॉर्डिंग करून देतो आहे आणि सांगतो आहे पण. आता ही मशीन आपण चालू केली. आता याच्यामध्ये हे बटन दाबल्यानंतर इथे गेल्यानंतर आता आपल्याला पहिलं जायचं आहे, कारण का माझं प्रॉब्लेम आहे, मला दिसत नाही डोळ्याने नीट. आता ब्राईटनेसला जायचं. आता ब्राईटनेस कुठे गेला आपला, सॉरी मला पण दिसलं पाहिजे ना. हे वर गेलं बघा, परत हे दाबलं की वरच्या ह्याच्यात गेलं, हे पुढे आलं की हा ब्राईटनेस ऑटोवर पण. हां जाऊ द्या, ठीक आहे झालं. हे परत दाबलं की बाहेर आलं, सेटिंगचं दाबलं की बाहेर आलं. हे सेटिंग, हे ऑन ऑफचं. हां, ह्याच्यामध्ये आता हे आपण केल्यानंतर याच्यामध्ये आपला हे बघा डायरेक्ट ग्राउंड बॅलन्स आहे. हे दाबून जमिनीवर पंप केली मशीन ना की त्या मातीला ती ओळखून घेते. हे बघा असं हे झालं ग्राउंड बॅलन्स, डायरेक्ट होतो. एवढं फास्टली केलं. पूर्वी कसं 5, 7, 8 सेकंद थांबायला लागत. आता ग्राउंड बॅलन्स डायरेक्ट झाला. ही डायरेक्ट इथे सेन्सिटिव्हिटी दिली, ताकद ही 20-21वर ठेवायची आणि जेव्हा तुम्ही हुशार होता ना तेव्हा फुल ठेवायची. ती मशीन किती पण फालतू आवाज करू दे. पण ज्यावेळी ते दादा फार कॉल करतो एक जण, 1 मिनटं. हां झाला, त्यांचा कॉल कट झाला, परत करतील ते कॉल. आता हे चालू केल्यानंतर, मशीन चालू केल्यानंतर ग्राउंड बॅलन्सचं बटन डायरेक्ट दाबून ह्याला शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे. ह्या गोष्टीमुळे ही मशीन पॉवरफुल आहे. ह्याच्या पुढे सेटिंग दाबून पुढे गेलो, हे जे आहे ह्याच्यामध्ये वरती गेलो, तुम्हाला कुठलं चालू बंद करायचं त्यासाठी आहे. ह्याच्या पुढे हे आहे फेरसचा आवाज. तुम्हाला किती, आता फेरस चालू, फेरस बंद, फेरस चालू, फेरसचा आवाज, लोखंड, फेरस म्हणजे खिळेबिळे ह्याचा आवाज आहे. हा आवाज कसा आहे तो तुम्हाला मी स्टॅपलरच्या पिनवर दाखवतो. हां, आता हे टोन ब्रेक आला, हे बघा इथे ह्याच्यात कळतं बघा, हे बंद झालं. ह्याच्यातलेच नंबर इकडे येतात आणि त्याच्यावरच खेळायचं असतं आपल्याला. ह्याच्या पुढे आपण गेलो, या मशीनचं हा फायदा आहे, सबसे बेस्ट फायदा इस मशीन का ये आहे. हा कॉइन मोड आहे आणि हा रेलिक मोड आहे. रेलिक मोडला ओके केल्यानंतर हाय लो, मिड हाय लो, मिडवर ठेवा किंवा हाय लोवर ठेवा, जास्त डेप्थवर ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. हे फंक्शन बाकी मशीनमध्ये कुठल्याही नाही मिळत. ह्याच्यामध्ये हे फार आहे. आपण मिडमध्ये ठेवू ना, कशाला काय करायचं, हे करून मिडमध्ये जा. मिडमध्ये बाबा, हां मिडमध्ये आलं. हे लोखंड तुम्हाला, आणि हे तुम्हाला काय चालू पण ठेवायचं आहे. पण बघ याच्यामध्ये 41 पर्यंत ऑलरेडी बंद करून टाकलं आहे. तर हा जो फायदा आहे, याचा अर्थ
41पर्यंत जे फालतू गोष्टी त्या 41मध्ये येतात आणि ज्या जाड्या जाड्या बिल्ले झाकणं ते मोठेमध्ये येणारच, त्याला कुठला पर्याय नाही मिळत. लोक खोटं बोलून मशीनी विकतात, तुम्हाला कुठलाही शॉर्टकटचा पर्याय नाही. मग तुमच्या अनुभवाने त्या मशीनच्या तुम्हाला कळतं की हे काय असेल काय नाही, आवाज बिवाज हे, आणि इथे डेप्थ आहे. तर हे तुम्हाला नंतर समजवतो, आपल्या व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं आहे की याचं कॉम्बिनेशन करून रिझल्ट कसा घ्यायचा. मग त्या रिझल्टमध्ये कसं होतं, 10मध्ये 4 वेळा तुम्ही चुकता, 6 वेळा तुम्हाला फायदा होतो. 100% कधी होऊ शकत नाही, कारण का आपणच माणसानेच घाण करून ठेवली जिकडे तिकडे. कळलं का? तुमची या व्हिडिओमुळे हे माझ्या सांगण्यामुळे तुमची क्षमता वाढते, ॲबिलिटी वाढते, काम करायची, ब्रेनचा आवाका वाढतो. हा जो बार आहे, हा बार भरल्यानंतर तिथं मिनरल असतं, तिकडे खणायची गरज नसते. आता हा कधी भरेल, आता मी हे जसं लगेच ह्याच्याकडे भिंतीकडे नाही, आता सिमेंट आहे ना, हे बघा, थोडंसं एकने भरला, आता फुल ताकद केली, हे भरलं की खणायची गरज नाही, कारण का सिंगल फ्रिक्वेन्सी आहे, तर मिनरलला ती आवाज करू शकते. त्यासाठी तुम्हाला चला